येणारे चमचे वगैरे 550. येणारे चमचे वगैरे सोडून द्या. 550 550 नाही येणारे मग तेच सांगतो मी आपण पेशंट पकडला तर किती जातो? भरपूर होते. 350 रिमेनिंग असते. 100च्या मागे किती पाहिजे? 100 5 100च्या मागे 5 पाहिजे. हा, मग 500 झाले. आता समजा येणारे जाणार धरून ओपीडी सगळं आपण टोटल जिल्हा रुग्णालयामध्ये येणारा जाणारा ओपीडीचं सगळं धरून रोज येणारा जाणार धरून किती असणार? म्हणजे आपण स्टाफ धरून 2000च्या पुढे मग 2000च्या मग किती कर्मचारी पाहिजे तुम्हाला? 5 डिवाइड बाय 10 पण पकडू नको, 5 पकडा तुम्ही. 400. आता किती आहे तुमच्याकडे? म्हणजे निम्म सुद्धा नाहीये. 100मध्ये 50-40 काहीतरी सफाई राहिलेले कसे. मी सफाई कामगारांचं विचारतो, कच्च्या सेवक नाही. सफाई कामगार आपल्याकडे 40. आता तुम्ही विचार करा मॅडम, हे आता मी पण पाहिले हे घसून घसून किती घसणार. आणि यांचं काम असं नाही ना टेबलवर बसून काम करणं लिहिणं नाही ना, ते घाणमध्ये काम करायचे, गंदगी ते साफ करायचे. आणि त्याला सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या स्वतःच्या सुविधा नाही नंतर ते काम करतो. मी बघितलं तिथं ऍसिड आहे का, तिथं तुम्ही त्याच्यामध्ये टॉयलेटच्या ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी काय सुविधा आहे का, तुमच्या लिक्विड काय आहे का? सर आम्हाला नाही देत. शिंदे आयसी शिंदे सिस्टर, शिंदे आयसी आणि थोरा सिस्टर बिलकुल देत नाही सर. मास्क देत नाही, ग्लोव्ह आणि दुसरी गोष्ट मेडिक्लोर तर बिलकुल नाही. वार्डात बिलकुल मेडिक्लोर नाही. ऍडिशनल सिव्हिल सर्जनला तक्रार केली का? सर आम्ही नाही केली. आम्ही पहिले सांगितलं काय लेखी दिलंय का? आम्हाला या सिस्टर आम्हाला साहित्य देत नाही असं कधी लेखी दिले नाही दिली सर. दिलं नाही तर आम्हाला कसं कळणार ते तुम्हाला काय कळत नाही. मुकदमकडे तक्रार असते सर. मुकदम नाही आला पाहिजे. हो दिले, मुकदमाला सांगितलं. दिलं का तुम्हाला? काय काय साहित्य नाही, ते जेव्हा राऊंडला येतात ना, हे का नाही झालं तर त्यांना आम्ही सांगत असतो, आम्हाला हे मटेरियल आलेलं नाही, आम्ही कसं सांगतो? ऍटलीस्ट ब्रश तर पाहिजे ना घासायला. ब्रश पाहिजे तुम्हाला, ग्लोव्ह पाहिजे, मास्क सगळं पाहिजे. सर मेल मेडिसिन वाढला बिलकुल काय देत नाही. इतका घाण वाढ आहे. इंडियन ज्यावेळेस आपण आणतो ना त्यावेळेस आम्हीच आणतो, पूर्ण आणतो आम्ही, पण तो सगळं लॉक मध्ये असतो. तेच सांगतोय जेव्हा जातील त्यावेळेस लॉक. पाहिजे ना, आम्हाला सांगा ना. आम्ही मुकादम 1 मिनिट, मुकादमेला उत्तर द्या. आता तुम्ही कामाच्या संदर्भात तुम्ही तक्रार केली. 1 मिनिट मी विचारतो त्याचे उत्तर. तुम्ही कामाच्या संदर्भात तक्रार केली, त्यांना जो साहित्य नाही त्याबद्दल तुम्हाला सांगितलं का? त्यांना कर्मचारीने सांगली की मग तुम्ही भरती कळवलं का? त्या जर सिस्टर मॉर्निंग वरून घरी गेल्या असल्या तर त्यांच्याकडे नसलं तर आमच्याकडे बी असते. तर मी काय वेळेस स्वतः मेडिकल त्यांना दिले, पण सिस्टरच्या ताब्यात असते त्यांनी द्यायला पाहिजे. सर आज तुम्हाला सांगा, आज तुम्हाला आता तुम्ही ग्लोव्ह रोज देता का आठवड्याचे देता? नाही, ग्लोव्ह आपल्याला वाटातून घेतात दररोज. आज तुम्हाला किती कर्मचाऱ्यांना ग्लोव्ह दिले? म्हणजे ग्लोव्ह हँड ग्लोव्ह वाटात दिलं का तुला? कॅज्युअलिटी तुला दिलं. तुमच्याकडे बॉक्स आहे त्यामुळे बाकीच्या कर्मचाऱ्यांना का दिला नाही? मेल मेडिसिनला ग्लोव्हचं पाकिटच दिसत नाही सर. 1 मिनिट. मग बाकीच्यांना का दिला नाही? हे पण आपलं काम आहे. कोण काम तुम्ही भैया करून घ्यायचं. ऐका, तुम्ही काम करून घ्यायचं. काम नाही झालं तर तुम्ही तक्रार पण करतात. मग त्यांना जो साहित्य पाहिजे. मी जेव्हा साफसफाई करताना व्यक्ती बघतो, सफाई कामगार आता तुम्हाला बघतो मी, ते पण असते, ते पण असतो, हे तर सगळे ग्लोव्ह लावून करत असतात सर. खरं मेल उठीत काम करतो. मेल मेडिसिनला आहे ना तुम्ही? काही वेळेस असं होतं ग्लोव्हज नसतात, चारही गव्हर्नमेंट तर आम्हाला सिस्टरला मागायला गेलो, सिस्टर ग्लोव्ह नाही आपल्याकडे. सर मी ह्या हप्त्यात 7 दिवस ड्युटी केली. ICU2 ला येतो केली ड्युटी मेल मेडिसिनला. घेऊन गेले. हा
इंचार्जचं नाव घ्या. शिंदे आयसी शिंदे आयसी त्याचा प्रॉब्लेम बाकीच्या का ठिकाणी अजून कुठला- अजून आणि कुठल्या मास्क पण नाही सर. सर प्रॉब्लेम काय आहे मटेरियल सगळं असतं आयसीच्या ताब्यात असतं आयसीची ड्युटी आणि सर, खरं बोलू- त्याच्यानंतर काही स्टाफकडे चावी हँडओव्हर करून जायला पाहिजे. सर, स्टाफपाशी तुम्ही दिलं बोलल्याप्रमाणे आणि सर, उद्या अर्ज जे ना, करतो त्यावेळेस ते झालं आपण होतं. त्यांचं हे उघडू गोडाऊन उघडू उद्या सकाळी तिथे सगळं साहित्य भेटेल सर ही गॅरंटी भरून असतं सचिन परमार कारण काय एका ऐका तुमचा कोणता वार्ड आहे? मी कॅज्युटी Casualty. तुम्हाला मिळतं हो तिथं कॅज्युटीवाल्यांना भेट एकाच वॉर्डचा प्रॉब्लेम नका जो काय नाही, ऐका सर साहित्य वाटप ऐका वोटिंग मेडिसिनचा प्रॉब्लेम पण ऐका मॅडम या विषय गंभीर विषय आहे. आता ग्लोव्ह झाले तुम्हाला मास्क मास्क पण नाही तेच मटेरियलच भेटत नाही मेडिक्लोर नाही भेटत झाडू नाही भेटत आवश्यक साहित्य साबण हात धुवायला साबण नाही भेटत सर नाही सर बिलकुल नाही सर आणि त्या वार्डात नाही भेटत एक वेळा त्या वार्डाला बघावं लागेल सर खरं जर 6 महिन्याला यांचं मेडिकल पण व्हायला पाहिजे TTC शिक्षण वगैरे असं शासनाचं परिपत्रक आहे दवाखान्यात अप्लाय करूया की हा, मग व्हायला पाहिजे दर 3 महिन्यानं मुकादम दर 3 महिन्यानं दर रिलीज मध्ये घ्या. 3 महिने काय त्यांची मेडिकल तपासणी व्हायला पाहिजे. 6 महिने 6 महिने मेडिकल करायचं 6 महिने प्रत्येक दर 6 6 महिन्याला महिने यांचं मेडिकल व्हायला पाहिजे प्रत्येक 6 महिन्याने मेडिकल कर्मचाऱ्यांच्या घरून घ्यायलाच पाहिजे तुमच्या जबाबदारी आणि थोडस तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. आम्ही तुम्हाला माहिती दिलाय कामगार बघा मी आता ऐका 5 मी तुम्हाला सांगितलंय 100च्या मागे 5 लोक पाहिजे बरोबर आहे ना 100च्या मागे 5 पाहिजे. आज तुमच्याकडे 2000 कमी येणारा जाणारा सगळं मिळून कमी 2000 लोक असतात. 2000च्या मागे कमी 400 कर्मचारी पाहिजे आहे त्या ठिकाणी तुमच्याकडे 40 आहे म्हणजे 10% तुमच्याकडे समजलं का. म्हणून कमतरतामुळे हे सगळं प्रॉब्लेम होते आपण पण समजून घ्या ऍडजस्ट करून बरोबर ठीक आहे. बरं आता आम्ही आम्ही- सगळं ऍडजस्ट करतो. वरिष्ठ पातळीवरून काय ऍडजस्ट आम्हाला करत नाही हे सांगा. संख्या वाढवून मिळली आमची पाहिजे पदं काय भरली जात ते- नाही. ते- ते- तो विषय आहे. त्याच्यामध्ये ते तो लिहिलेलं साहेब आहे. घेतात. पण महत्वाचा विषय आहे की 500 आम्हाला जागा आहे त्याचे 40च भरलेत. आता आम्ही काय करायचं आम्ही अधिकारी लोकांनी काय करायचं सांगा. आम्हाला सारखे पत्रकार त्रास देतात हे स्वच्छ नाही ते स्वच्छ नाही साहेब, तुम्ही पण वरिष्ठ पातळीवर आमची पदं काय भरली जात नाही हे जरा आढावा घ्या वरती. ठीक आहे साहेब बघा आता हे पत्र तुम्हाला दिलेलं आहे. आता या पत्राच्या माग तुम्हाला ही कॉपी दिलेली की यांच्या काही काय काय अडचणी आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. आता दिलेलं का? हा, आता तर दिलेलं. हे दिलंय ना हो तुम्हाला याच्या बरोबर दिलंय ना तुम्हाला. बरं, हे नाही, दिलंय ना? ते नक्की. नाही, 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 नाही. हे मीटिंगचे मुद्दे. तर साहेब बाबा या तुमच्या कर्मचाऱ्याच्या अडी अडचणी या हे पत्रावर थोडंसं केलं पाहिजे. होऊ दे. हा. त्या पत्रावर. नाही, नाही, चर्चा करू नये. ठीक आहे यांचे पगार स्लिप जे आहे ना प्रत्येक महिन्याला मिळेल येतंय ना? हेच मेन मुद्दा ना. 400 ठिकाणी 400 एवढं मोठं इमारती हो बघा आमच्या इथं जे कर्मचारी काम करतात सफाई कर्मचारी बरं का साहेब सफाई कर्मचारी काम करतात त्यांचे महत्वाच्या अडी अडचणी तुमच्या समोर मांडतो. तर पहिला मुद्दा म्हणजे वेळेवर पगार मिळत नाही. हा पेमेंट स्लिप दिली मिळत नाही. साहेब का देत नाही पेमेंट मिळत नाही. ऑनलाईन तशी नाही दर महिन्याला मिळू द्या साहेब मिळत नाही वेळेवर ऑनलाईनचा प्रॉब्लेम होतो काही वेळेस त्यावेळेस थांबा म्हणजे बाकी नाही आपल्याला काही टाईप करून द्यायचं नाही ते ऑनलाईन द्यायचं प्रिंट काढ ते टीचर आहे का ते? आणि मी सांगा कुणाला पण लगेच देतो. मी काय म्हणतो मॅडम जरी माझ्या टेबलचं नसेल तर काही आवश्यक असेल तर घरी प्रत्येक महिन्याला मिळू द्या त्यांनी मागोगर नको काय करा मॅडम एक जणाकडे कुणाकडे तरी देता येईल. नाही मुकादम कडे द्या ना ते सगळ्यांना वाटप करते ना त्यांच्याकडे हाजरीला येतात ना. ते एक महिनाभर झालं हा, होतं ते एक दिवसामध्ये घ्या. पेमेंट बरं पगार वेळेवर जात नाही त्याचं कारण काय? आता हे आज मोबाईल वगैरे आली ना
वाढ काढायची त्याची एकच प्लॅन आहे सातव्या वेतनाचं आपण नगरपालिकावाल्याने देऊन या महिन्यातच नाही प्रत्येक वेळेला महिन्याचा पगार ना 10 तारखेच्या आत जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त कागदपत्र मिळत नाही काय सांगायचं नाही. काय नाही मिळतं मला नाही कसले कागद? 2 कागदपत्र कशाच्या 2 पाहिजे तारीख के अंदर 10 नहीं 2 बोलो ना अहो, बाकीच्या वेळेस समाजाच्या स्लीपमध्ये जमा करायचंय तर काय काय स्टेटमेंट नाहीये काय कायचं काही हे अप्रूव्ह नाही एक मिनिट ऐका. आणि मध्यंतरी यांनी 9 महिन्याच्या एखादा महिन्यात समजू शकतो का मॅडम? हा महिना आणि मार्च महिने हा 2 महिने प्रॉब्लेम होतो. नाही, आता मला एक मिनिट काय तुझं नाव बरं पूनम बरोबर. त्याला किती महिना पगार नाही दिला होता? का कंटिन्युएशन का नाही? त्याच्या का ऍक्टिव्हचे कार्य आहे का? सगळे एकत्रच कामाला लागलेलं आहे. नाही ऑनलाईन जसं पद घेईल तसं ते पडते स्थायी अस्थायी दोन हेड असतात ना. नाही, स्थायी अस्थायी स्थायीमध्ये येतं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये थोडे कर्मचारी तुम्ही आता जॉईन आणि झाले स्थायीमध्ये जास्त आणि ते कसं होतं आपण जे सेवांचा माहिती भरली तिथे ऑटोमॅटिक तेच दिसतं म्हणजे आपल्याला तिथं करायचं आणि 5 वर्ष भेटत मला प्रत्येक वर्षी प्रॉब्लेम येतो 3-4 महिने आणि पुढे अस्थायीमध्ये जे आहे त्यांना सगळ्यांना प्रॉब्लेम येतो नाही असतात पण त्याला पर्याय काय? पर्याय नाही पर्याय जर तुम्ही त्याच्यासाठी काय पाठपुरावा केली तुमच्याकडून कारवाई केली हे आता कर्मचारी कुठला आहे? अस्थायीमध्ये किती कर्मचारी आहे? 13 वर्ग 4चे 13-14 लोकांना एक सोडून सगळ्यांना पेमेंट मिळतो त्याला एकटीला का म्हणत नाही? भाई वाटर सगळ्यांना देत नाही का तुमच्या सोन्या का कर मग याच्यासाठी आपण काय केलं? आपण त्याच्या आता पण तुम्ही मीटिंग मध्ये काय बोलला नाही मग संचालकाकडे झाला ना तुम्ही मला 2-3 दिवसामध्ये त्याला पेमेंट डिफरन्स 2-3 दिवसामध्ये चेक काढा. तुम्ही फोनवर कन्फर्म पण केली आपण मीटिंग 2 मागच्या महिन्यामध्ये. नाही तुम्ही आपला मीटिंगच्या वेळेला फोन करून कन्फर्मेशन घेतला त्याच्या चेक उद्या त्याला चेक देणार असं मला तुम्ही सांगितलं होतं. हा मला सांगितलं. आणि दुसरा हेच कर्मचारी सर हे फेस्टिवल ऍडव्हान्स घेतलेलं नाही परंतु याच्या पगारातून फेस्टिवल ऍडव्हान्सचं कटिंग होतं. बोल का त्याचा एक जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आम्ही हे बघतोय पण तो काय मिळेना. त्याचा अरे मग असं कसं होणार? तुमच्या पगारमधून तुम्ही लोन ना घेता तुमच्या पगारमधून तुम्ही लोन ना घेता तुमच्या कटिंग झाला तर तुम्ही गप्प बसणार का? तुम्ही खाणार योग्य नाही ऐका चुकीचं बिडिंग कुणी केला? आता पण होतो ना ऍडव्हान्स कट होतो ना बोल ना मग 5 महिन्यापासून कटिंग चालू आहे. बघा आता मला सांगा हे काय करायला पाहिजे सांगा? कोण आहे त्याच्या पे बिलचं कोण आहे? बोलावं लवकर. बघा पाहिजे होता ना आज पाहिजे तुम्ही त्यांना नोटीस द्या. पे बिल बघायला पाहिजे यांना कसं काय पुण्याचं काय ह्या विषय मीटिंगचा विषय घ्या त्यांना उद्या नोटीस देऊन टाका. कोण संबंधित कोण होते नाव द्या. आणि ताबडतोब त्यांच्या जो पैसा कटिंग झालेला तातडीने त्यांना त्याच्या बिल तयार करून त्यांना पेमेंट मिळाला पाहिजे.
चुकीचं ना सर हे. असं काय होणार बा, एक तरी वेळेवर पगार नाही. ज्यांनी हे केलंय ना त्यांना म्हणा तुमच्या खिशातले द्या आणि ज्या वेळेला तुम्ही तुम्ही करायला पाहिजे. त्यावेळेला चूक त्यांच्या ना, तुम्ही adjust चूक करा. त्यांच्या ना. मी तुम्हाला विचारतो, तुमच्या पगार तरी समजा तुम्ही लोन ना घेतलं तरी कटिंग करा, तुम्ही तुम्ही देता त्यांना का नाही दिले? 5 महिने झाले, 5 महिने झाले. साहेब तुमच्या लक्षात आलं ते कसं असतं? अकाउंटला काम चाललेलं आहे. पगाराच्या टेबलवरून त्याला आम्ही काढलेला आहे. हा, काढलंय त्यांना. नाही ना, पण तरी दुरुस्ती व्हायला पाहिजे ना. आता नवीन आलेलं पण नकारत नाही ना. आता त्याला एक बॅच केली, Stop केलेलं. एक बॅच केली आता. बँकचं निघालं की, आम्हाला लोकांचं झालं होतं, 2 बिलं टाकली होती, त्यात एक बिल झालं. म्हणजे ते जे 12,500 ऍडव्हान्स असतो तो त्यांना मिळाला. म्हणजे आता त्यांची वसुली केली, ठीक आहे, त्याच्यातून ते वसूल केलं. आणि यांच्या आता जो कटिंग केलेला जो पैसा आहे हा. ते कधी देणार आपण परत त्यांना? 5 महिन्याचा जो कटिंग आहे, किती कटिंग होतं बेटा? ते 1250. 1200. 1250. सावंत साहेब हिचं पहिलं विचारलं हिचं क्लिअर करा ना तुम्ही. हे आणि हे तिकडे काय त्याचं नाव? योगेश योगेश. ये कॅप निकाल रहे हो मॅडम, योगेश आणि पूनम, योगेश आणि पूनमच्या बेकायदेशीर कटिंग केलेला फेस्टिवल ऍडव्हान्स तातडीने देण्यात यावे. रोहित सोळंकी. आणि कोण अजून कोण आहे? योगेश गंगावणे अजून कोण आहे? अजून तिघंच आहे का? ऐका ना, सारखे ऐका, हे 3 नाव लिहा, आणि इतर पुढे असं लिहा. आणि इतर किती कर्मचारी आहेत त्यांच्या बेकायदेशीरपणे कटिंग केलेला फेस्टिवल ऍडव्हान्स त्यांना तातडीने परत देण्यात यावे. जो कर्मचारी चुकीचं काम केले त्याला योग्य कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. कार्यालयीन कारवाई करण्यात येईल. स्ट्राइक में हमारा नाम कर देना है, अभी 5 साल हो गए सर हमको। हाँ, स्ट्राइक में जब तक नाम रखा हमको हर साल नहीं वही अभी वो कर रहा है. तुम्ही त्याच्याबद्दल स्थायी अस्थायी जो कर्मचारी आहे त्यांच्यासाठी तुम्ही रिमाइंडर द्या. एक कॉपी आमच्या जिल्हाधीशकडे तुम्ही द्या किंवा शाखेकडे. सर 80-20 आहे ना, असं 80% स्थायी आणि 20% अस्थायी. ते असं ते शासन निर्णयाचे, आपण त्याच्यावरती काय तुम्ही लिहा, भरती लिहा ना तुम्ही. याच्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार होत नाही तर आपण आम्हाला तुम्हाला एक हा, एकाच लेखन मध्ये सुद्धा तसंच आहे सर. द्या ना तुम्ही लिहा ना. तुम्ही याच्यामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असं लिहा लिहा तुम्ही त्यामध्ये लिहा. रिपोर्ट एक जातोय ना. तुम्ही त्या लिहा. द्यामुळे आम्हाला इथं काम करणं अवघड आहे. लोकांना वेळेवर पगार मिळत नाही. 3-3 महिना पगार मिळत नाही. त्यांनी पहिलं वर्षाचं देत होते, आता त्यांनी 6-6 महिन्याचं देतात. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम जास्त वाढला. हा, तर म्हणून तरी आपण हे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लिहून आहे बघा. तुम्ही तेव्हापर्यंत लिहून पाठवत नाही, हे प्रॉब्लेम वाढत राहणार. उद्या कर्मचारी ज्या काही गोष्टी आमच्या सफाई कर्मचारी पडते ते आम्हाला इकडे द्या आणि आम्ही त्याचा फॉलो ते मान्य नाहीये. आणि दुसरे मेडिकल आणून साहेब मेडिकल पण लवकर मिळत नाही. नाही एक विषय घेऊया. दुसरा मुद्दा सफाई कर्मचाऱ्यांचा. 4 वर्ष झाली शासकीय सुट्ट्या PH, PS, SS दिल्या जात नाही. त्यांच्या मोबदला मिळावा. त्यांना शासकीय सुट्ट्या का दिल्या जातात? बरं, मला हे सांगा, शासकीय सुट्टी किती वर्षातून? सफाई कर्मचारी, मी कॉमन नाही विचारतो, सफाई कर्मचारीची शासकीय सुट्टी किती? म्हणून GR स्टडी करणं अत्यंत गरजेचे आहे मॅडम. त्यांना आपल्याला बाकीच्या जो सर्व कॉमन जो सुट्टी आहेच त्या व्यतिरिक्त वीर गोगादेव जयंती, महर्षी वाल्मिकी जयंती, GR आहे, फुल पगारी सुट्टी त्यांना द्यायची. तुमच्याकडे GR उपलब्ध नसेल, मी तुम्हाला GR उद्या आमचे शाखाधीश विकी पोकर यांच्याकडे मी पाठवून, जिल्हाध्यक्षला पण एक मोठी पाठवली. त्यांना वीर गोगादेव जयंती, वाल्मिकी जयंतीला फुल पगारी सुट्टी देण्याच्या, बाकीच्या सुट्टी बरोबर हे पण सुट्टी देण्याचे आदेश. ठीक आहे, तर त्या आपण द्यावा. आणि पुढच्या घ्या 3 नंबरचा घाण भत्ता एवं शासकीय सुख सुविधांचा लाभ 5 वर्षात मिळाला नाही. या घाण भत्ता किती असतो मॅडम? या विषय ऐका साहेब, एक मिनिट ऐका.
मी याबद्दल मी आधी पण सांगितलं. आपल्याकडे लाड बागे समितीच्या शिफारच्या पुस्तक नसन एवढा मोठा जिल्हा रुग्णालय आहे. आपण त्या बार्टीकडून या तुमच्या पुण्यामध्ये या ना काय ते कार्यालयाचं नाव आहे जिल्हा परिषदेच्या पाठीमागचं शिवा मंत्रालयाचा विभाग समाज कल्याण विभाग इथून आपण फोटो दिंगो किंवा बार्टी किंवा समाज कल्याण विभागाकडून लाड बागे समितीच्या शिफारशीचे पुस्तक आपण मागून घ्या. एक दुसरा परिपत्र आहे. अगर गाणबत्ता त्यांना देत नसल तर तुम्ही वारसक देऊ शकता. क्लिअर कट त्यामध्ये लिहिलेलं आहे GR मध्ये. जो कर्मचाऱ्यांना गाणबत्ता मिळतात त्याच कर्मचाऱ्यांना वारसक मिळतात. पण तुम्ही देत नाही तर त्यांच्या हक्कापासून वंचित आहोत. लगेलेल्या तारखेपासून आज 5 वर्ष झाले. यापूर्वी पण सफाई कर्मचारी इथं काम केले. हे लोकांना सुद्धा तुम्ही दिलेलं नाहीये. जो हेड क्लर्क कोण असेल बिल क्लर्क कोण असेल त्यांना पूर्ण त्याचा अभ्यास करून गाणबत्ता लवकरच्या लवकर फरकाच्या रोकन सुद्धा 5 वर्षाच्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आजच्या बैठकमध्ये सूचना दिल्या आहे. पुढच्या वेळा हे पण लिहा. यापुढे आम्ही ऐकून घेणार नाही. गाणबत्ता तरी समजा सफाई कर्मचाऱ्यांना मिळत नसेल आम्ही त्याच्यावर FIR दाखल करून संबंधित अधिकारीवर कारवाई करण्यासाठी आम्ही निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला. पगार स्लिप मध्ये तो कॉलम आहे पगार स्लिप मध्ये आहे. पण तो पे स्लिप दर महिन्याला द्या म्हणजे त्यांना काय मिळतं काय नाही मिळत. समजलं का? तो शासन निर्णय द्या. आणि त्याचा मी मॅडम GR मध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलं ना त्यासाठी तुम्हाला सांगितलं GR. दुसरा तुम्हाला तो पुस्तकचं मी सांगितलं कुठं मिळतं हे पण सांगितलं. किती 1200 रुपये किंवा 2000 रुपये असेल त्याला शिफारशा किंवा त्या शिफारशा काढला ना सगळा प्रश्न इथं सोडून जातो. साहेब गाणबत्ता नाही दिला ना. मी कंदूर साहेब आहे आज चीफ इंजिनियर आहे पुणे महानगरपालिकेचे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. मी FIRच्या कॉपी पण तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल केला त्यांच्या विरोधात. तुम्हाला नाहीतरी एखादा माणूस पाठवून सगळं बघायला लागेल. हा बरोबर वेळ मिळत नाही एवढा. हाय माझ्याकडे 1960 पासूनचे आहे परंतु बघायलाच मिळत नाही ना. मी पुन्हा पुढे बघतो. चालतंय घेतलाय ना मुद्दा मध्ये. आता चौथा एक सफाई कर्मचाऱ्याला 2-2 वाढ करून घेतात व कक्ष सेवकांची ही कामे करावी लागत आहे. ऐका यासाठी आता जो परवा जो संचालक कार्यालयामध्ये जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये क्लिअर कट लिहिला आहे. कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यात येत आहे. नियुक्तीच्या वेळी जो कामासाठी त्याच्या नियुक्ती केला आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर काम सदर कर्मचारी कडून करून घेतात किंवा नाही याबाबत निर्णय काय झाले. सफाई कर्मचारी यांना नियुक्ती या कामासाठी केला आहे तेच काम त्यांना देण्यात यावे. इतर कोणताही काम न देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या बैठकीमध्ये संबंधित जिल्ह्याने कक्षाच्या पद भरण्याबाबतच्या त्वरित कारवाई करावी. याबाबत सहसंचालक रुग्णालय यांच्या मार्गदर्शनच्या सूचनेचे पालन करण्याबाबतच्या सूचित करण्यात येतात. कसं आहे कक्ष सेवकांची आपली भरती झालेली नाही. 2017 मध्ये जे आपण एक्झाम वगैरे घेतल्या आणि जे फ्रॉड झाला त्याच्यामध्ये ती कक्ष सेवक भरती गेलेली आहे तर ती अजून तसेच पडलेली आहे. 6 वर्ष 17 पासून ते 2003 पर्यंत 6 वर्ष गेली भरती झाली नाही. यासाठी संचालकाने प्रोसिजर सगळी झाली होती 17 साली पण ती परत घोटाळे झाले पेपर फुटले झाले ते झाले आता अडचण आली. बरं आता त्यासाठी संचालकाने काय सूचना दिले. सहसंचालक रुग्णालय
यांच्या मार्गदर्शन व सूचनेचे पालन करण्याबाबत सूचित करण्यात आले. म्हणजे सहसंचालक कोण? तुमच्या डीडी नाही, ते आपण गेलो ते ऑफिस. सहसंचालक. त्यासाठी समजून ना संबंधित जिल्ह्याने कक्षसेवक पद भरण्याबाबत त्वरित कारवाई करावी याबाबत घ्या ना तुम्ही. हे जो मिनिट तुमच्याकडे आला ना तुम्ही लिहा, तुम्ही पत्र लिहून ताबडतोब त्याच्या कारवाई करा. समजलं का? त्यांना सांगितलं ना त्याच्यामध्ये त्वरित दुसरं काम करून देऊ नको. हे आदेश आहे, निर्णय आणि म्हणजे सगळ्यांच्या बैठकामध्ये एकत्र बैठकीमध्ये घेतलेला निर्णय. पर्याय त्यांना व्यवस्था सांगितलं, दुसरं तुम्ही काम करायचं कामगारचं सांगितलं. त्याच्यामध्ये पण त्यांना सांगितलं तुम्ही याला प्रस्ताव पाठवा. गर्दी लोकांनी बोलणार वगैरे हे असतं. तुम्ही नाही तुम्ही प्रस्ताव तुम्ही द्या ना त्याच्या. हे बघा, यापूर्वी मी इकडे दुर्लक्ष केलं. आता याच्या पुढे मी आहे तुमच्या सोबत. मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला मदतीसाठी मी तुमच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्हाला कोणता कमतरता पडू देणार नाही. तुम्हाला कुणीतरी शासनाच्या उरावर बसून करून देण्यासाठी कुणीतरी आहेच ना. हे 2003 पासून पेंडिंग होता. 2013ला माझ्याकडे आले, 17ला ऑर्डर काढून गेले, 18ला माझ्याकडे बघा सगळं आहे. मी फाईल घेऊनच आले. पूर्ण कधीपासून तक्रार कधी आला तेव्हापासूनच्या माझ्याकडे सगळं फाईल घेऊन आलं. किती मिटिंग झाले, आयुक्तांच्या बरोबर किती मिटिंग झाले, किती पदोन्नती दिले, कुठं किती पेंडिंग आहे, सगळं माझ्याकडे लिस्ट आहे. हे तुम्ही दिलेलं आव्हान सुद्धा माझ्याकडे आहे. हे बघा, 104 लोकांना आपण प्रमोशन दिले, 104 लोकांना प्रमोशन दिले, 87 लोकांना 12 प्रलंबित प्रकार होता. मग इथं वॅकन्सी नाही म्हणून आम्ही काय केले, जो शैक्षणिक पात्रतेनुसार प्रमोशन साठी जो अर्ज केला 104 लोकांना पुन्हा डिव्हिजनला मग आम्ही प्रमोशन दिले. मग हे जग वसवले. मी खूप याच्यासाठी माझ्या मंत्रालय